माझ्या शाळेचे नाव जीप प्राथमिक मराठी शाळा बोरी बुद्रुक तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ. माझे नाव आराध्या गणेश अंबाडारे. आजची गोष्ट. एक गाव होतं. त्या गावात दोन भाऊ राहायचे होते. एक राम आणि श्याम राहायचे होते. दोन भाऊ. तर एक भाऊ नेहमी खूप लालची होता पैशाला. त्या भावाचं नाव होतं ते. त्याच्याकडे खूप पैसा, घर होतं, मोठं करोडाने पैसे होते. खूप पैसे होते, करोडाने पैसे होते. तर नाही का त्याने काय केलं मग, ते नाही का त्याच्या आईला सांभाळत होता. त्याच्या आईला खूप कामं करायला लावत होता. खूप शेतीचं काम, सगळ्याचं काम सगळं करायला लावत होता. पण नाही का काय केलं मग त्यांनी, त्याच्या आईने नाही का बाहेर काढून टाकलं. मग नाही का बाहेर काढलं, पाळलं त्याने. मग नाही का काय केलं मग त्यांनी, त्या छोट्या भावाने पाहिलं. मग ते छोट्या भावाने त्याच्या घरी आणलं. मग त्याच्या घरी आणलं. तर छोट्या भावाने त्याला म्हटलं मस्त पट्टी गिट्टी लावून दिली. मग त्याची आई झोपून गेली. तर नाही का त्याची आई अचानकच त्याच्या मोठ्या भावाला बोलवायला गेली. त्याचा भाऊ, आई म्हणे तू इथंच थांब म्हणे, मी त्या मोठ्या भावाला पण बोलवतो म्हणे. हो म्हणे बोलव म्हणे. तर नाही का त्या मोठ्या दादा म्हणे तुला आई बोलवत आहे म्हणे, मरण्याच्या आधी तिचा विचार घेऊन घे म्हणे. तर हो म्हणे मी घेतो म्हणे. त्याची आई म्हणे पैसा दौलत की हे पाहिजे म्हणे, माझं प्रेम पाहिजे का. तर मग काय केलं, तिच्या सुनीनं घेतलं पैसा आणि मग तिच्या नवऱ्याने घेतलं दौलत. घेतलं. मग त्या छोट्या मुलाने म्हटलं आई मला तुझं काहीच नको, मला तुझा फक्त प्यारच पाहिजे, तूच पाहिजे मला. तुम्ही म्हणे तुम्ही जा म्हणे, की म्हणे तुम्ही जा म्हणे दोघं जण, तुमचं काम झालं आहे म्हणे. तर मग त्या मुलाला तिच्या कानापाशी बोलवलं. म्हणे बाळा म्हणे तू देवाची भक्ती करशील म्हणे, तू खरंच यशस्वी होशील म्हणे. ते रात्र दिवस देवाची भक्ती करत गेला. त्याच्याकडे खूप पैसे गिसे आले, खूप शेती, 10 एकर शेती होती त्याच्यापाशी आणि बिल्डिंग होती. ते नोकरीवर पण लागला होता. असं झालं होतं त्याचं. मग त्याच्याचकडे नाही का तिच्या सुनीकडले आणि तिच्या मुलाकडले खूप पैसे संपले होते. प्रॉपर्टी पण संपली होती. तिच्या नवऱ्याचं काम तिच्या नवऱ्याला नोकरीहून काढून दिलं होतं. तर नाही का मग त्यांनी त्यांचे पैसे पण संपले होते. आणि मग आता काय करू. मग त्याला काम भेटलं, त्याच्या भावाचंच काम भेटलं. मग तो त्याच्या भावाचं काम करायला गेला. तर त्याचा भाऊ म्हणे ए दादा या म्हणे भाऊ, तुम्ही एवढी माझी 10 एकर शेतीची काम करून टाका म्हणे. तर हो म्हणे. मग ते फोनवर बोलत होता. त्याचा छोटा भाऊ तर फोनवर बोलला ना. तर नाही का मग त्याचा सीधा चेहरा दिसला त्याच्या भावांना. अरे दादा म्हणे अरे बाबा म्हणे तू कसं एवढा अमीर झाला म्हणे, आईने तर तुला काहीच दिलं नव्हतं म्हणे. तर म्हणे तुम्हाला जायला लावलं होतं म्हणे. तर नंतर काय म्हणे आई तू माझ्या कानात सांगितलं होतं आईने म्हणे तू देवाची भक्ती करशील तर तू खरंच यशस्वी होशील म्हणे, असं सांगितलं होतं म्हणे. ते दोघं जण खूप रडू लागले होते. मग त्यांनी म्हणे आम्ही जर आईचं खूप ऐकलं असतं म्हणे तर आमचं पण असंच होत असतं म्हणे. केला